पण मी एक नवीन चेहरा म्हणून आणि एक युवा म्हणून आमची टॅगलाईनच आहे, चेहरा युवा बदल हवा. आणि दुसरी टॅगलाईन आहे, संधी परिवर्तनाची गरज युवा नेतृत्वाची. आम्ही काम करणारे आहोत. आणि तुम्ही एक मला जनतेला असं या निमित्ताने एक आवाहन करतो की तुम्ही मायबाप जनतेने मला तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून, एक मुलगा म्हणून, एक छोटा भाऊ म्हणून तुम्ही जर माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि मला एक संधी द्यावी. आपण पिंपरी चिंचवड शहरामधून एक चांगलं नावाजलेलं गाव म्हणजे पिंपरी निलख, आणि या पिंपरी निलख मध्ये आपण आज या तारखेला संकेत शामराव जगताप साहेब यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि हे जगताप साहेब या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. आणि म्हणून हा मतदारसंघ आणि या मतदारसंघामधला विकास आणि जनतेसमोर असलेल्या समस्या हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आजच्या प्रसंगी उतरणार आहेत. नमस्कार. सर्वप्रथम मी तुमचं आभार करतो. तुम्ही मला एक मुलाखत घेण्यासाठी तुम्ही माझ्या आलात इच्छुक नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याची मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार येणं निश्चितपणे एक अभिमानास्पद आहे. मी संकेत जगताप, प्रभाग क्रमांक 26 अनुसूचित जाती जमाती पुरुष या एससी प्रवर्गातनं या प्रभागात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. तसं जर पाहायला गेलं तर हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या आमच्या ठिकाणी नवीन नाही, कारण की आमची ही जन्मभूमी आणि या जन्मभूमी आमची असल्यामुळे या मातीशी आमची एक नाळ जुळलेली. त्यामुळं एक संधी आलेली आहे की आम्हाला चालू की बाबा एसटी प्रवर्ग झाले असल्यामुळे अनेक वर्षापासून आम्ही राजकीय असेल, सामाजिक असेल, धार्मिक असेल आणि शैक्षणिक असेल, आमच्या गावच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये समस्येमध्ये आम्ही हिरिरीने सहभागी असतो. तुम्ही जर फिरून बघितलं आमचा प्रभाव तर फक्त हा दिसतो तुम्हाला बिल्डिंगचा, सोसायट्यांचा, परंतु त्यांच्यासाठी मूलभूत सुविधांचा विचार केला तर इथं त्याचा अभाव आहे. त्याचा अभाव म्हणजे स्मार्ट सिटी म्हणतो आपण, पण स्मार्ट टॉयलेट नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य केंद्र नाही, महिलांसाठी आपण म्हणतो जे नर्सिंग होम टाईप जे असतं म्हणजे त्याची हॉस्पिटलची सुविधा नाही, मुलांना खेळायसाठी खेळाचे मैदान नाही, गार्डन नाही, अशा अनेक समस्या आहेत या ठिकाणी. आज आमची पिंपरी निलख मध्ये जवळजवळ 7वी पर्यंत शाळा आहे, ती आत्ता 10वी पर्यंत आहे. पण एवढी मोठी शाळा असताना सुद्धा ती शाळा अजूनही पाहिजे तशी डेव्हलप नाही. म्हणजे स्वच्छता असेल, इव्हन आज आपण बघतो की अल्टरनेटिव्ह पाणी येतं, पण अल्टरनेटिव्ह पाणी येतं पण ते पुरेसं पाणी येत नाही. ज्या दिवशी पाणी आलं त्या दिवशीच लाईट जाती, प्रॉब्लेम होतो. म्हणजे अशा छोट्या छोट्या समस्या आहेत. त्या समस्या मी उभं बघतो, त्या समस्येचा मी सामना करतोय. मी त्या जनतेचा एक लोकप्रतिनिधी या नात्याने जनता आणि प्रशासन ह्याच्यातलं एक उत्तम दो होण्याचं माझं मनोद आहे, कारण मी करू शकतो. याच्या जनतेसाठी आव्हान काय करणार? मी जनतेसाठी एकच आवाहन करेल, तीन चेहरा म्हणून आणि एक युवा म्हणून आमची टॅगलाईनच आहे, चेहरा युवा बदल हवा. आणि दुसरी टॅगलाईन आहे, संधी परिवर्तनाची गरज युवा नेतृत्वाची. आम्ही काम करणारे आहोत. आणि तुम्ही एक मला जनतेला असं या निमित्ताने एक आवाहन करतो की तुम्ही मायबाप जनतेने मला तुमच्या घरातला एक सदस्य म्हणून, एक मुलगा म्हणून, एक छोटा भाऊ म्हणून तुम्ही जर माझ्या डोक्यावर हात ठेवावा आणि मला एक संधी द्यावी. आणि या संधीचं मी निश्चितपणे सोनं करेन. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे प्रशासन आणि जनता ह्याच्यामधला जो एक उत्तम दुवा असतो, तो दुवा होण्याचा आणि तो उत्तम दुवा होण्याचं माझी अशी म्हणतो प्रामाणिक इच्छा आहे आणि ते मी करू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी साहेबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे, मुलाखत दिलेली आहे. आणि त्यांचा अजेंडा असेल की या विकास कामावरती त्यांचा भर जास्त असेल, जनतेपर्यंत जास्तीत जास्त विकास कसा पोहोचेल आणि विकास आपल्या हातून कसा घडेल या माध्यमातून त्यांनी आपल्याला या ठिकाणी मुलाखत दिलेली आहे. मी पत्रकार सुनील इंगोलेसह, कॅमेरामन वैभव इंगोलेसह